मंडळी, तर आपण आज कुरडईची भाजी बघणार आहोत. कुरडई कशा पद्धतीने भिजू घालायची आणि चुलीवरती मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची पूर्ण रेसिपी. कुरडईचा भुगा असतो ना, तर त्याची भाजी, तर ती आपण पाहूयात. चला तर. कुरडई अशी 2 मिनिटं अशी पाण्यात भिजवायची आणि डाळ पण भिजवायची आणि 2 मिनिटांनी ह्याच्यातलं पाणी काढायचं आणि डाळीतलं पण काढायचं, म्हणजे आपला कांदा चिरूपर्यंत ही कुरडई व्यवस्थित भिजल्या जाते. तर आपण इथं बघा, सकाळ सकाळ पण भरपूर ऊन आले, तर अशा प्रकारे आपण चूल पेटू. थोड्याशा चिंध्या टाकल्यात मी त्याच्यामध्ये आणि चूल पेटून घेऊ आपण ह्याच्यावरती. तर आपली चूल पेटलेली आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि लागणारं साहित्य मी याच्यावरती ठेवले, डाळ भिजत ठेवलेली आणि मग असे 2 मिनटं जे भिजू घातलं होतं ना कुरडईचं, तर ते पाणी काढून ठेवले. कांदा चिरून घेतला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकू आणि तेल टाकल्यानंतर तेल तापलं की कांदा टाकू. तर आता आपण हे बघा, मोहरी टाकली, जिरी टाकली आणि कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला. तर हे पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा परतल्यानंतर बाकीचं साहित्य टाकायचं. कांदा असा आपला थोडासा गव्हाळा कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हळद ती पण नंतर टाकायची. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू कांदा परतण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपण हे कुरडईचा जे भुगा आहे ना, तो पटकन टाकून घ्यायचा आणि ही डाळ पण टाकायची आपण भिजवलेली आणि हे बारीक ह्याच्यावरती हे हलवत राहायचं आपल्याला. आता हे झाकून ठेवायचं, थोडासा पाण्याचा शितडा द्यायचा ह्याला. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकू आणि मीठ टाकू, आणखीन चटणी टाकू. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकताय, लाल काळं कोणतं पण. आणि ह्याला आता आपण थोडंसं पाणी पण टाकायचं. हे थोडंसं परतून घ्यायचं तिखट ते हळद, म्हणजे सगळ्याला लागल्या जाते. आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं. किंचित टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आपल्याला नुसतं डाळ ती थोडंसं वापरली पाहिजे त्यासाठी टाकायचं थोडंसं. आता ह्याच्यामध्ये आपण कूट आणि लसूण आणि कूट मी एकत्र बारीक केलेले, तर ते आपण टाकून घेऊ. भाजी शिजत आली मग टाकायचं. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भाजी आहे बघा, सुंदर तयार झाली. आता जाळ एकदम कमी करायचा, जाळ नाही ठेवायचा, बारीक हारावरती ही भाजी शिजवून द्यायची. हे राहिलेलं कूट टाकले, त्याच्यात लसूण आणि कूट टाकले. हे बघा, आता तुम्ही बघितलं का किती सुंदर भाजी तयार झाली. तर मोबाईल ठेवायला मला जागा नाही, त्यामुळे थोडासा कॅमेरा हलतोय. आता किती लपलपीत भाजी तयार झाली बघा. तुम्ही कुरडयाची जर भाजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं, एकदम सुंदर होते. तर कशी झाली तुम्ही भाजी, ही भाकरीबरोबर तुम्ही किंवा शेळ्या चपातीबरोबर किंवा गरम भाकरीबरोबर अशी भाजी खाऊ शकता. कोथिंबीर असेल तर अशी शेवटीवरनं कोथिंबीर टाकायची. तर हे बघा किती सुंदर भाजी तयार झाली, बघू शकता तुम्ही. कलर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल लाल टाका, काळं आवडत असेल काळं टाका, तरी पावडर आवडत असेल तरी पावडर टाका. तिखट कोणतंही चालतं टाकलं तरी तुम्ही. पण अशा प्रकारे तुम्ही कुरडयाची भाजी उन्हाळ्यात जर कधी एखाद्या वेळेस भाजीला नसेल ना, तर अशा पद्धतीनं भाजी करू शकता. तर कशी वाटली भाजी बघा. नंतर अशाच नवीन व्हिडिओत भेटू. तोपर्यंत सर्व मैत्रिणींना नमस्कार.